नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बातम्या आता सविस्तरपणे पाहूयात। महिला विधेयकाबाबत महायुती आता रान पेटवण्याच्या तयारीत दिसते। मुख्यमंत्री फडणवीसांची सोमवारी पत्रकार परिषद होणार आहे। महायुतीचे प्रमुख नेते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। महिला आरक्षण विधेयकाबाबतीत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती आता लक्ष करणार अशी सूत्रांची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, आता महायुतीचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्या मुख्यमंत्री फडणवीस आता पत्रकार परिषद घेणार आहेत। नेमके कोणते मुद्दे यामध्ये मांडले जातील? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की महिला आरक्षण विधेयक जे आहे ते 2 दिवसांच्या महत्त्वाच्या चर्चेनंतर आणि मतदानानंतर सुद्धा जे आहे ते लोकसभेमध्ये पारित झालेलं नाहीये। कारण जे 2/3 मेजॉरिटी लागते आणि विरोधकांनी जी आहे, खास करून जे दक्षिण भागातले जे विरोधक आहेत त्यांनी जे आहे या विधेयकाला पाठिंबा दिला नाही आणि त्यामुळे समर्थन न मिळाल्यामुळे 298 मतं जरी मिळाली तरी महिलांना 33% आरक्षण जे आहे ते आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जे आहे 2029ला मिळणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे हाच मुद्दा घेऊन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत या संदर्भात उद्या एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पत्रकार परिषदेला शिवसेना नेत्या नीलम गोरे, खासदार ज्योती वाघमारे, राष्ट्रवादीच्या नेत्या मंत्री आदिती तटकरे आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या देखील उपस्थित राहणार आहेत। आणि मुद्दा हाच आहे की महिला आरक्षणासाठी एका बाजूला केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू होता, मात्र दुसऱ्या बाजूला जी 530 मतदान झाले त्याच्यामध्ये 298 मतं जी आहेत ती महिला आरक्षण विधेयकाला समर्थन देणारी होती। मात्र 230 मतं जी आहेत ती महिला विधेयकाला आरक्षण विधेयकाला जे समर्थन दिलं नाही, 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही। आणि याच बाबत विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देण्यासाठी, म्हणजे विरोधकांनी जे काही भूमिका घेतली की एका बाजूला विरोधक म्हणतात की आम्ही महिला आरक्षणाला पाठिंबा देतोय आणि दुसऱ्या बाजूला महिला आरक्षण विधेयकाचं ज्यावेळेस लोकसभेत मतदान होतं त्यावेळेस मात्र समर्थनार्थ ते जे आहेत विरोधक ते मतदान करत नाहीत। आणि याचमुळे ही सर्व भूमिका जी आहे मांडण्याचा प्रयत्न उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। तर दुसरीकडे याला काँग्रेस किंवा एकूणच विरोधक काय उत्तर देतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या उद्याच्या होणाऱ्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सर्वच महिला नेत्या ज्या आहेत त्या उपस्थित असतील। त्याचबरोबर आपण बघतोय की चित्रा वाघ ज्यांनी हे विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये येण्यापूर्वीच विरोधकांच्या नेत्यांची सुद्धा भेट घेतली होती आणि या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी चित्रा वाघ यांनी सुद्धा प्रयत्न केला होता। चित्रा वाघ ह्या सुद्धा उपस्थित असतील। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या ज्योती वाघमारे ज्या आहेत, ज्या राज्यसभेचा खासदार सुद्धा आहे, त्या सुद्धा उपस्थित असतील आणि कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे सुद्धा या उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये। त्यामुळे या सगळ्या भाजपच्या महिला नेत्या नेमकी काय भूमिका मांडतात हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।